साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगी राजाय नमः. ओम अत्रिवरदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमः. ओम कालाग्नि शमनाय नमः. ओम योगी जनवल्लभाय नमः. ओम लीला विश्वंभराय नमः. ओम सिद्धराजाय नमः. ओम ज्ञानसागराय नमः. ओम विश्वंभर अवधूताय नमः. ओम माया मुक्त अवधूताय नमः. ओम माया युक्त अवधूताय नमः. ओम आदि गुरु नमः. ओम शिवरूपाय नमः. ओम देवदेवेश्वराय नमः. ओम दिगंबर अवधूताय नमः. ओम कमललोचनाय नमः. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्ध योग्या ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी. पुढील कथा वर्तली कैसी विस्तारोनी सांगपा. ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी. धन्य शिष्य शिरोमणी गुरुभक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त. तुझ लागी झाले जागृत ज्ञान ज्योती उदय मज. तुची माझा प्राणसखा ऐक शिष्या नामधारका. तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले. अज्ञान तिमिरा रजनीत पिडोनी आलो कष्टत. सुधामृत सागरात त्वा माते लोटिले. त्वा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी. पुत्र पौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरा. गुरु कृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक. संदेह न धरिता घे का भाक अष्टैश्वर्ये नांदसी. गुरुचरित्र कामधेनू सांगेन तुझ विस्तारोनु. श्री गुरु राहिले गौप्य गुणू वज्रेश्वर सन्निधानी. समस्त तीर्थे शिष्यांसी स्वामी निरोपिली परियेसी. होतो आपण गुरुमूर्तीपाशी सेवा करून अनुक्रमे. संवत्सर एकतया स्थानी अंबा आरोग्य भवानी. होते श्री गुरु गौप्य होनी स्थान बरवे मनोहर. असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी नमन केले भक्तिभावे. माथा ठेवनी चरणांवरी स्तोत्रे करी परोपकारी. स्तोत्रे करी परोपरी स्वामी माते तारी तारी. अज्ञान सागरी बुडालो तप करीतो बहु दिवस. स्थिर नव्हे माझे मानस. याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आम्हासी. ज्ञानाविणे तपास वृथा होती सायास. तुम्हा देखता मानस संतोषले स्वामिया. गुरु सेवा बहु दिवस केली नाही सायास. या कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. उपदेश करावा आम्हासी ज्ञान होईल त्वरित मज. ऐकोनी मुनींचे वचन श्री गुरु पुसती हासोन. पावलासी केवी मुनीपण गुरु विणे सांग मज. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रू येती. दुःखे दाटला अमित चित्ती ऐके स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र अध्ययन तर्क भाष्य आदी व्याकरण. म्हणे तुझ अंतःकरण स्थिर नव्हे अद्यापि. म्हणून सांगे आणिक काही आपुले मन स्थिर नाही. न ऐके त्याचे वाक्य काही आणिक कोपे मजवरी. या कारणे बहुदिवसी होतो तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती कैसा ब्राह्मण आत्मघातकी तू होसी. एखादा मूर्ख आपुले करी मळ विसर्जी देहावरी. आपुले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळिका. तैसे तुझे अंतःकरण आपुले नासिक छेदून. पुढले आते अपशकून करणार होसी तूच एक. न विचारीसी आपुले गुण तू ते होय कैसे ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा. आपुले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करीसी हर्ष. ज्ञान कैसे होय मानस स्थिर केवी होय आता. जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू. गुरु असता कामधेनू त्यजोनी आलासी आम्हापासी. गुरुद्रोही जो का नर त्यासी नाही इह पर. ज्ञान कैसे होय सादर तया दिवांध नरासी. जो जाणे गुरुची सोय वेदशास्त्र आदी त्वरित होय. तो सर्वज्ञ शीघ्र होय गुरु संतुष्ट होताची. संतोष होता श्री गुरुसी अष्टसिद्धी त्याच्या दासी. क्षण न लागता परियसी वेदशास्त्र तया साध्य. ऐसी ऐकोनी गुरुवाणी माथा ठेवी तयांचे चरणी. विनवी तसे कर जोडुनी करुणा वचने करुणिया.
जय जयाजी जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारू ज्ञानसागर अपरंपारू उद्धरावे आपणा ते अज्ञान माया वेष्टोनी नेणो गुरु असे कवणी सांगा स्वामी प्रकाशोनी ज्ञान होय आपणासी कैसा गुरु ओळखावा कवणे परी असे सेवा प्रकाशोनी सांग देवा विश्ववंद्या गुरुमूर्ती जेणे माझे मन स्थिरू होवोनी ओळखे श्री गुरु ऐसा कारणे उपकारू म्हणोनी चरणी लागला करुणा वचन ऐकोनी श्री गुरु म्हणती ऐक मुनी तू ते सांगेन विस्तारोनी गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणती ऐक मुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाणावा परम गुरु गुरु हरी हर विरंची जाण स्वरूपे तोची नारायण मन करुनी निर्वाण सेवा करावी भक्तीने एतदर्थ कथा एक सांगेन ते तत्पर ऐक आधी परवी असे देख गुरु सेवा भक्तिभावे द्वारावती तीर्थपरियेसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होते तयासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐशी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्यांचे पहाती कैसे निर्वाण शिष्यांचे पाहून या अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण मनकामना पुरविती ऐसा धौम्य ऋषी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिधला ऐक द्विजा एकचित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी त्वा जाऊनी राणी वृत्तीस न्यावे तडाग पाणी जव वरी भूमी तृप्त होय असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी उदक नेवोनी तेथे घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता झाला तटाका ते पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत वृत्ती भूमी असे उन्नत उदक केवी चढोप आहे म्हणे आता काय करू कोपती आता माते गुरु उदक जात असे धडाड जाती पाषाण वाहोनिया आणोनिया शिळा दगड बांधिता उदका आड पाणी जात असे धडाड जाती पाषाण वाहोनिया प्रयत्न करी नाना परी काही केल्या न चढे वारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे मग आपण मनी विचारी गुरुचे शेती न चढे वारी प्राण त्यजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करुनी मानसी गुरु ध्यात श्री गुरुसी मनी ध्यात श्री गुरुसी म्हणे काय आता उपायासी योजुनी प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयेवेळी हाती दरडी धरी दृढे पाय ठेवी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरु ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निवारण करी तत्क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्धे पाणी जैसे तैसे वाहत असे नित्य सरीसे तयामध्ये शिष्य कैसे बुडविले अंग आपुले ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धणी उदके पूर्ण परियेसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी अंतःकरणी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य न येची ऐसे मनी विचारित गेला आपण वृत्तीत झाले असे उदक बहुत संतोषला बहुमुनी न देखे शिष्य तयेवेळी म्हणून मारित असे आरोळी किंवा भक्षिले व्याघ्र व्याळी कोठे आहे सी म्हणत असे ऐसे मनी विचारित उच्च स्वरे बोभाटत अरे शिष्या ऐसे म्हणत प्रेमभावे बोलावी येणे परी करुणा वचनी पाचारी तसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्य कानी मग तेथोनी निघाला येवोनिया श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाऋषी आलिंगोनिया अश्वासिला वर दिधला तये वेळी ऐक शिष्या स्तौम मौळी तू ते सकळ विद्या आली वेदशास्त्र दिव्याकरण ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्तिभावे करोनिया कृपानिधी धौम्य मुनी आपुल्या आश्रमात नेवोनी निरोप दिदला संतोषुनी विवाह आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुल्या स्वस्थाना आणिक शिष्य दोघे जाणा होते त्या गुरुजवळी दुसरा शिष्य बैद जाणा गुरुची करी शुश्रूषणा
त्यांच्या पहावे अंतःकरणा धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन ऐक तुझसी, तुवा जाओ हरनिशी वृत्ती आमुची रक्षावी. रक्षून या वृत्तीसी आणावे धान्य घरासी, म्हणता शिष्य अतिहर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जोवरी अहो रात्री कष्ट करी, रात्र होता ते अवसरी आला आपुल्या गुरुपाशी. सांगता झाला श्री गुरुसी म्हणे वृत्ती भरली राशी, आता आणावया घरासी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी, कष्ट केले बहुरानी आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा तया जुंपोनिया रेडा, येणे परी घेवोनी गाडा आला शेता जवळीक. 2 खंडी साळीसी भरली शिष्ये गाडी आसी, एकीकडे रेडी आसी जुंपोनी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी न ओढवे तया सरसी, मग आपुले कंठासी बांधिता झाला जू देखा. सत्राणे तया सरसी चालता झाला मार्गासी, रेडा रुतला चिखलासी आपले बळे ओढीतसे. चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी, आपण ओढी सत्राणी गळा फास पडे तैसा. सोडोनिया रेड्यासी काढिला गाडा ब्राह्म प्रदेशी, ओढिता आपण गळा फासी पडोनी प्राण त्यजू पाहे. इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी, त्या शिष्या ते पाहोनी कृपा अधिक उपजली. सोडोनिया शिष्या ते आलिंगनी करुणा बहुते, वर दिधला बहुत मताते संपन्न तुची वेदशास्त्री. वर देता तत्क्षणासी सर्व विद्या आली तयासी, निरोप घेवोनी गेला घरासी शिष्य वैद परियेसा. 3रा शिष्य उपमन्यू जाण सेवेविषयी बहुगुण, गुरु सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा. त्यासी बहुत आहार म्हणून विद्या नाही स्थिर, त्यासी विचारी गुरुवर काय उपाय करावा. त्यासी म्हणे धौम्य मुनी तू ते सांगेन ऐके कानी, नित्य गोधने नेऊनी रक्षण करी वनामध्ये. ऐसे म्हणता तत्क्षणी नमन केले त्यांचे चरणी, गुरु नेऊनिया गुरे नेऊनिया राणी ती चारिली बहुत दिवस. क्षुधा लागली आपणासी शीघ्र आणिली घरासी, कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी का. सविता जाय अस्तमानी तव वरी गुरे असो दे राणी, येणे परी प्रतिदिनी वर्तावे त्वा म्हणत असे. अंगीकारोनी शिष्य राया गुरे घेवोनी गेला वना, क्षुधाक्रांत होवोनिया जाणा चिंतित असे श्री गुरुसी. चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी, तया जवळी घरे चारी अस्ति विप्र आश्रम तेथे. जाऊन या तया स्थानासी भिक्षा मागोनी करी भोजनासी, मग रक्षी गोधनासी प्रतिदिवशी यापरी. नित्य करी येणे परी रक्षोनी आणि गुरे घरी वर्तत असता निरंतरी धौम्य मुनी पुसत असे. गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य गा उपवासी, तुझा देह दिसे पुष्टीसी कवण्या गुणे होतसे. ऐकोनी गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य, भिक्षा करुणी भोजन विप्रांघरी तेथे देखा. भोजन करुणी प्रतिदिवशी गुरे चारोनी येतो निशी, श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडोनी केवी भुक्ती. भिक्षा मागोनी प्रतिदिवशी आणोनी द्यावी घरासी, मागुती जावे गुरांपाशी घेवोनी यावे निशी काळी. गुरु निरोपे येरे दिवशी नेली गुरे रानासी, मागे भिक्षा नित्य जैसी दिधली ठेवोनी घरात. घरी तया ते भोजन कधी न हो परिपूर्ण, पुनः जाओनी आपण भिक्षा करोनी जेवी तसे. नित्य भिक्षा वेळ दोन्ही पहिली देवोनी सदनी, दुसरी आपण भक्षोनी काळ ऐसा कंठीत असे. येणे परी क्वचित काळ वर्तता झाला महास्थूळ, एके दिवशी गुरु कृपाळ पुसत असे शिष्याते. शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली क्षुधा शमत, नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे. एक वेळ घरासी आणोनी देतो प्रतिदिवशी, दुसरी भिक्षा स्वयेसी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी त्या शिष्यावरी कोपोनी, म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणोनी घरी देई का. गुरु निरोपी येणे परी दोन्ही भिक्षा देवोनी घरी, कैसा शिष्य निर्धारी मनी क्लेश न करीच. गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत, गोवत्स होते स्तन पीत.
देखतसे तयासी स्तन पीत वासरासी उच्चिष्ठ गळे संधीसी वाया जातसे भूमीसी म्हणून जवळ पै गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरोनिया दोन्ही हात धरी उच्चिष्ठ क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी तेणे आपण उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला आपण म्हणे गुरु अवलोकन पाहो याचे शरीर रक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवणे रीती पुष्ट होसी सांगे आपुल्या वृत्तांतासी उच्चिष्ठ क्षीर पान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मती हानी होय उच्चिष्ठेसी दोष असे बहुवसी भक्षू नको म्हणत असे भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी क्षुधित येरू काय करू म्हणत असे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईच्या झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ठ नव्हे निर्धार पान करू तृप्तो दर म्हणोनी तेथे बैसला पाने तोडोनी द्रोण करी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धणी वरी तव भरिले डोळ्यात तेणे गेल्या दृष्टी दोन्ही हिंडतसे रानोरानी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे कष्ट ताही अक्षहीन चिंता करीतसे गोधन गुरे पाहो जाता राना पडला एके आडात पडोनिया आडात चिंता करी अत्यंत गुरे गेली आता सत्य गुरु बोलेल मजलागी पडला शिष्य तये स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजूनही शिष्य न येची म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडली शिष्यकानी प्रत्युत्तर देता तत्क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोन या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनौ देव स्तवी म्हणत निरोप दिधला तये वेळी गुरु निरोपे तये वेळी अश्विनौ देवा ध्याय मनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला गुरु सन्मुख येवोनिया श्री गुरुसी नमन करी भक्तीसी स्तुती करी बहुवसी शिष्योत्तम तये वेळी संतोषोनी धौम्य मुनी तया शिष्या आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझिया भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्श मस्तकेसी वेदशास्त्रे तत्क्षणेसी आली तया शिष्यासी गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुल्या घरासी विवाह करुणी सुखेसी नांदत असा म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होती बहुजगती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसी तोची तुझी दक्षिणेसी आणील कुंडले परियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जन्मे जय रायासी तोच करील उपदेशासी मारवील सर्पांसी याग करुनी परियेसा तो उत्तंग जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मे जया ते प्रेरून समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा जो असे गुरुद्वेषक त्यासी कैचा परलोक अंती होय कुंभीपाक गुरुद्रोह पातक राशी संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी वेदशास्त्र ज्ञानराशी लाधे क्षण न लागता ऐसे जाणोनी मानसी वृथा हिंडे अविद्येसी जाई आपुल्या गुरुपाशी तोची तुझ तारील त्याचे मन संतुष्ट तुझ मंत्र साध्य त्वरित मन करुणी निश्चित त्वरित जाय म्हणती देखा ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अति ज्ञात चरणांवरी ठेविला माथा विनवी तसे तये वेळी जय जयाजी गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज अमित गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्टे सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता साधवेल होता भिन्न मुक्त फळ केवी पुन्हा ऐक्य होय अंतःकरण भिन्न झाले असता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मन असता काय उपयोग वाचूनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचूनही जीवित्वाची आशा नाही प्राण त्यजीन गुरुपाशी ऐसे परी श्री गुरुसी विनवी ब्राह्मण अतिहर्षी नमुनी निघे वैराग्येसी निश्चय केला प्राण त्यजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतःकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणी जैसी कर्पा सराशी वन्ही लागता परियेसी जळोनी जाय त्वरितेसी तैसे तयासी जहाले या कारणे पापासी अनुतप्त होता परियेसी
क्षालन होईल त्वरितेसी शतजन्मींचे पाप जाय. निर्वाण रूप द्विजवर निघाला त्यजू कलेवर. ओळखिले गुरुवर पाचारिले तयासी. बोला बोनिया विप्रासी निरोप देती कृपेसी. न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझे मनी दुष्कृत गेले गळोनी. एकचित्ते करोनी स्मरी आपुले गुरुचरणा. तये वेळी श्री गुरुसी नमन केले चरणांसी. जगद्गुरु तुची होसी त्रैमूर्ती अवतार. तव कृपा होय जरी पापे कैची शरीरी. उदय होत तमारी अंधकार केवी राहे. ऐशिया परी श्री गुरुसी स्तुती करी भक्तीसी. रोमांच उठले अंगासी सद्गदित कंठ राहे. निर्मळ मनेसी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी. विनवी तसे करुणा बहाळी तारी तारी श्री गुरुराया. निर्वाण देखोनी अंतःकरणी मस्तकी ठेवी दक्षिण पाणी. ज्ञान झाले तत्क्षणी तया ब्राह्मणासी परियेसा. वेदशास्त्रे तात्काळ मंत्रशास्त्रे आली सकळ. प्रसन्न झाले गुरुदयाळ काय न्यून त्या विप्रासी. परीस लागता लोहासी होय सुवर्ण बावन कशी. तैसे तया ब्राह्मणासी ज्ञान जहाले परियेसा. आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी. आमुचे वाक्य परियेसी जाय त्वरित गुरुजवळी. जावो निया गुरुपाशी नमन करी भावेसी. संतोष होईल भरवसी तोची आपण सत्य मानी. ऐसे परी गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संबोखिती. निरोप घेऊन या त्वरिती गेला आपुल्या गुरुपाशी. निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी. आले भिल्लवडी ग्रामासी भुवनेश्वरी सन्निध. कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी. श्री गुरु स्वामी राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी राहिले श्री गुरु भिल्लवाडीसी. महिमा वाढली बहुवसी प्रख्यात गेले सांगोन. म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र विवेक बोधे शिष्य पवित्र. गुरुभजने पवित्र सर्व विद्या पावले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री गुरुचरित्रे सिद्धनामधारक संवादे गुरु शुश्रूमषणं नाम षोडशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. ओम श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. ऐक शिष्या नामकरणी तू गुरुभक्त शिखामणी. तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे. ओम श्री गुरवे नमः. इंदुकोटी तेज करुणा सिंधु भक्त वत्सलम नंदनात्री सुनु दत्त मिंदिराक्ष श्री गुरुं. गंधमाल्य अक्षदादी वृंददेव वंदितं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. मायापाश अंधकार छाया दूर भास्करं. आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकं. सेव्य भक्त वृंद वरद भूयो भूयो नमाम्यहं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. कामादिशन्मत्ता गजाकुसम त्वां. चित्तजादी वर्ग षटक मत्त वारणाकुशं. तत्वसार शोभित आत्मदत्त श्रिया वल्लभं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. व्योमतेज वायु आप भूमि कर्तुम ईश्वरं. काम क्रोध मोह रहित सोम सूर्यलोचनं. कामितार्थ दातृभक्त कामधेनु श्री गुरुं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. पुंडरीक आयताक्ष कुंदलेन्दु तेजसं. चंड दुरित खंडनार्थ दंडधारी श्री गुरुं. मंडलिक मौली मार्तंड भासिताननं. वंदयामि नारसिंह सरस्वतीच पाहि मां. वेदशास्त्र स्तुत्यपाद आदिमूर्ती श्री गुरुं. नादबिंदु कलातीत कल्पपाद सेव्यव्यं. सेव्य भक्त वृंद वरद भूयो भूयो नमाम्यहं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान विरिधिं वारिधिं. कृष्णवेणी तीरवास पंचनदी सेवनं. कष्टदैन्य दूरी भक्त तुष्ट काम्यदायकं. वंदयामि नारसिंह सरस्वतीच पाहि मां. नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं. हारकृत शारदेन गंगाधर आत्मजं. धारणिक देव दीक्ष गुरुमूर्ती तोषितं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्रदायकं. नारसिंह सरस्वतीय अष्टकं च यः पठेत् घोर संसार सिंधु तारणाख्य साधनं. सार ज्ञान दीर्घायुरारोग्यादि संपदं.
चारु वर्ग काम्य लाभ वारंवार यज्जपेत इति श्री गुरुचरित्रांतर्गत श्री नारसिंह सरस्वती अष्टक संपूर्णम. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला बिल्लवाडीची संगमा, तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. ओम श्री गुरुदेवाय नमः. ओम श्री गुरवे नमः. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नय अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नय ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त येवोनिया उभा ठाकेला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम, षडगुण पारावारम दुर्जन संहारम. भक्तप्रिय दातारम कल्पित परिवारम, मुनिजन मानसहारम निगमोगम सारम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानसदरितम मामुद्धार त्वरितम. श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यम, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम. कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यम, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम. त्वद्गति लीला सारम श्रुति सकलाधारम, कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम. कल्पद्रुम फल भारम कल्पित दातारम, पठनामृत रसदारम भवभय परिहारम. अगाध श्री गुरुचरणम भू इच्छातरणम, ज्ञानामृत रसवर्णम जड जीवोद्धरणम. भक्त्याकृतमपि स्मरणम तापत्रय हरणम, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णम. श्री गुरु करुणाकृत्यम सिद्धेश्वर गीतम, शारदा गंगाधर सुतमतितम नवनीतम. भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तम, त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम. जय देव वंदे श्री गुरुचरितम, कृपया मानसदरितम मामुद्धार त्वरितम. यदक्षर पदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदु मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्रीनारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम श्री गुरवे नमः.